हा. अरे वा. अंदाज नाही रे व्यवस्थित. गुरुचं काय काय गुरु काय गुरु फुरसत मध्ये असतो नेहमी. तुला बघितला नाहीस का? कसं जेव्हा बघायचं तेव्हा गुरुचे तुला दर 2 मिनिटांनी तुला एक पोस्ट दिसणार. चहा मागूया मग फेसबुकवर. चहा मागूया कल्पेश भाई चाय मागवतो ना जरा. अरे वा, चहा वगैरे आज? हो मग आज खुश आहे ना. हा तर मी नाही ऐक तो राहिलेला मुद्दा मी पूर्ण करतो. मला मुळामध्ये ते जे पुस्तक आलंय ना आता काय कोणाचं? रवींद्र महाजन. चौथा अंक. हा चौथा अंक. हो हो तू वाचलास तो चौथा अंक? हो वाचला. हो. कसं वाटलं तुला? तुला माहिती आहे चौथा अंकाबद्दल? ऐकलं तर आहे. मी विकत पण घेणार होतो पण मी घेतलं नाही. मला तो मुद्दा काही फारसा पटला नाही म्हणजे ऍक्च्युली प्रामाणिकपणे सांगा. आता पुस्तक कसं वाटलं हे मला विचारतोय तर मी सांगेन की बऱ्याच वेळा अशी जी पुस्तकं येतात एखाद्या कलाकाराची खास करून फिल्म स्टार्स लोकांची ऑटोबायोग्राफी येते तेव्हा आपण का वाचतो? खरं सांगायचं म्हटलं तर आपल्याला त्याच्यातली जी मजा असते, स्कॅन्डल्स, लफडी, हे सगळं वाचत असतं की या पलीकडे काय झालेलं आहे. ओके. आणि या आधी सुद्धा अशी मला वाटतं ऑटोबायोग्राफी आलेली आहे की ज्याच्यामध्ये कलाकाराची जी दुसरी बाजू आहे ती आपल्याला कळलेली आहे. आणि काही वेळेला म्हणजे काही राजकीय नेत्यांच्या पत्नीने सुद्धा असं लिहिलेलं आहे की ज्याच्यामध्ये त्याची एक थोडीशी डार्कर साईड जी आहे ती आपल्याला कळते. हे पुस्तक तसंच आहे. म्हणजे मला वाटतं सुरुवातीचं जे पार्ट आहे ते त्यांनी त्यांच्या पत्नीनी जे लिहिलं पुस्तक तर त्यांची जडणघडण, त्यांच्या आजूबाजूचं वातावरण, मग ते रवींद्र महाजनना कशा त्या भेटल्या, त्याच्यानंतर मग लग्नानंतर कसं ते स्टार बनले आणि त्याच्यानंतर मग ते एक पार्ट येतो. गुरु हे सगळं ठीक आहे रे. म्हणजे मी वाचलेलं नाहीये. मी काही बोलणं इथे ठीक करणार नाहीये, वावकं ठरेल. पण मी समीक्षण वाचली पुस्तक आल्यानंतर थोडी फार. त्याच्यावरून मला असं वाटतंय की ही गोष्ट ह्यावेळी घडायला नाही पाहिजे होती कारण ते आता नाही आहेत. हा म्हणजे मला पण असं वाटतं की आज म्हणजे रवींद्र महाजनींना म्हणजे आता आपण एकाच वयाची मंडळी आहोत. म्हणजे अगदी ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा साधारणतः 75-76 सालापासून त्यामध्ये आपण रवींद्र महाजनींना एखाद्या महिन्यामध्ये पाहिलं नाही असा एकही सिनेमा नाही. करेक्ट. म्हणजे त्यावेळेला आपल्याकडे दूरदर्शन आणि त्यांची एकूण पर्सनॅलिटी किंवा काय हे बघ त्यांच्याबद्दलची त्यांचा फॅन म्हणून असलेली माझी मतं ही एक वेगळी गोष्ट आहे. पण आज जेव्हा त्यांच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने सगळ्या घटना घडल्या म्हणजे त्यांचं अचानक निघून जाणं, तेही एकांतवासामध्ये निघून जाणं आणि मान्य आहे की सॉरी टू इंटरप्ट यू बट ह्याबद्दल तिकडे आहे का नमूद केलेलं काही त्यांचं एकांतवास? ऍक्च्युअली ते कसं आहे माहिती की त्यांचं असं म्हणणं की रवींद्र महाजनी असतानाच त्यांनी ते पुस्तक लिहायला घेतलं होतं त्याच्यामुळे त्यांच्या मृत्यूचा असं त्याच्यात उल्लेख नाहीये. ओके यू कॅन कंटिन्यू. मला हेच म्हणायचं होतं की आता गंमत अशी आहे की त्यांच्याबद्दल लिहिल्यानंतर नो डाऊट की त्यांची फॅमिली त्याच्यामधून गेली असेल त्या सगळ्या त्रासातून. पण आता गंमत अशी आहे की त्या माणसाची बाजू मांडणारं कोण नाहीये ना रे. तुला पटतंय का त्या माणसाची म्हणजे रवींद्र महाजनांची बाजू मांडणारा आता कोण आहे? बरोबर आहे. मला हे पटतं पण मला काय वाटतं की जेव्हा महाजनी गेले होते आणि जी न्यूज बाहेर आली होती आणि तेव्हा आपण बघितलं की सोशल मीडियावरती ज्या पद्धतीची चिखलफेक सुरू झाली होती स्पेशली त्यांच्या मुलावरती कारण तो स्टार आहे काश्मीर. तर ते फार खरं म्हणायला गेलं तर फार केळचं वाणं होतं. म्हणजे मला कळतच नाही रे की आपल्यासारखी सामान्य लोक जेव्हा आपण सोशल मीडियावरती जातो म्हणजे तुझी एक तक्रार आहे की मी नेहमी सोशल मीडियावरती पडीक असतो, पोस्ट लिहित असतो. पण मला असं वाटत नाही की आपण कोणाच्या बद्दल इतक्या विखारी, इतक्या द्वेषाने किंवा इतकं जजमेंटल बनून लिहावं. की आता अनेक वेळेला असं असतं की एखाद्या नायिकेचं काहीतरी कुठेतरी ती पडली किंवा असं काहीतरी त्याच्यावरती अतिशय अश्लाघ्य कोणाचा पेट डॉग मेला त्याच्यावरती लोकांचं म्हणजे कुठे मला असं वाटतं की लोकांमध्ये तारतम्य नाही आहे ना सेन्सिबिलिटी उरलेली आहे. काश्मीरवरती जी चिखलफेक झाली जे त्याला ट्रोल केलं गेलं तर मला वाटतं की मी असं म्हणत नाही मला तुझा मुद्दा पटतोय की डिफेंड करायला तर कोणी नाही आहे परंतु काश्मीर बद्दल एक चांगली बाजू त्यात समोर येते हे मला त्याच्याला एक पॉझिटिव्ह आउटकम वाटतं. पुन्हा मला अशा हे जे बोलतोस ना त्याच्यावरून पुन्हा माझ्या असंही ऐकिवात आलं
मला वाटतं तूच मला सांगितलंस, मला वाटतं मागच्या जन्मामध्ये, की रंजनांचा पण उल्लेख आहे त्याच्यामध्ये. हो, हो. आणि तोही उल्लेख अगदी कुठल्यातरी कॉन्स्पिरन्सी आहे त्यामध्ये. काय ती आहे? मला वाटतं समजून घेण्यासारखी आहे. मला असं वाटतं ते आता बोलायला हरकत नाही, कारण बऱ्याच डिजिटल पब्लिकेशन्सनी ते अतिशय एकदम पुस्तकावरती गिधाडासारखे तुडून पडलेत सगळे. त्याच्यावरती तर मला बोलायचंच आहे कुठल्याही परिस्थितीत. तर रंजनाचा असा त्यांनी किस्सा दिलेला आहे त्यांच्या पत्नीने, रवींद्र महाजन हा. यांच्या पत्नीने, की रंजना आणि रवींद्र महाजन ही जेव्हा जोडी अतिशय हिट होती, हा. तेव्हा रंजनाने त्यांना म्हणे ऑफर दिली होती, की आपण आपलं अफेअर आहे असं एक सोडून देऊया, हा. अफवा एक पसरवून देऊया, म्हणजे आपल्याकडे जास्त चित्रपट येतील. त्यांची पत्नी तयार होती या गोष्टीसाठी, अच्छा. परंतु रवींद्र महाजन यांनी त्याला नकार दिला. अशी त्यांनी त्याच्यामध्ये ती एक गोष्ट सांगितलेली आहे. आता बघ, इथे पण रंजनाजींची बाजू मांडण्यासाठी कोण आहे? करेक्ट, दोघंही नाहीये. करेक्ट. नाही, हे ऍक्सेप्ट. दुसरी गोष्ट, सोशल मीडियाचं तू बोलतोस ना, आता युट्यूब सारखं माध्यम देखील सोशल मीडियाचाच एक भाग आहे ना. हो. मी हे बघितलं की पुस्तक आल्यानंतर गश्मीरला किंवा त्याच्या आईला त्यांची बाजू लोकांपर्यंत मांडण्यासाठी किती फायदा झाला माहित नाही, पण मोठ्या प्रमाणामध्ये जेवढे युट्यूबर्स आहेत ना, त्यांचा खूप मोठा फायदा झाला. कारण मी हे बघितलं, म्हणजे आजही तू जर सर्च मध्ये गेलास आणि तू त्यांच्याबद्दल काही टाकलंस सर्च करण्यासाठी म्हणून, तर तुला धाड 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 व्हिडिओ मिळतील जे त्यांच्या जीवनातले किस्से रंगवून सांगतात. आणि हे कोण रंगवून सांगतंय? अख्खा सोशल मीडियाच सांगतोय. ट्रोल कोण करतोय? सोशल मीडिया बघणारा माणूस ट्रोल करतो. करेक्ट. तर याच्यामध्ये कोणाच्याच हाताला काही येत नाही, फक्त एक मसाला लोकांना मिळतो. बरोबर आहे. आणि कसं आहे, मध्ये अगदी ऑनेस्टली मी सांगू का, आपणही आता हा व्हिडिओ करतोय, परंतु मला असं वाटतं की तुम्ही बोला, तुम्ही पुस्तकाबद्दल बोला किंवा तुमचं मत तुम्ही मांडा, परंतु हे जे कॉन्टेंट म्हणून जे काही असतं ना, अगदी. म्हणजे एक मला वाटतं, मला त्या चॅनलचं आता नाव आठवत नाही, पण त्या लोकांनी काय केलेलं की ते अख्खं पुस्तकच जणू काही बाहेर काढून, आणि मग ते क्लिक बेट असतं ना, की या अभिनेत्रींनी दिली होती महाजनींना ही ऑफर, अधिक जाण्यासाठी क्लिक करा. ते आता चालूच आहे. ते मला पण असं फार सिकनिंग वाटतं ऑनेस्टली, की मला फार असं वाटतं की आपण एक समाज म्हणून ना फार हळूहळू आजारी बनत चाललेलो आहोत आपण. खरंय, असं झालंय खरं. म्हणजे मला असं वाटतं की जो मानसिकदृष्ट्या आपण बॅलन्स ठेवलाय ना, तो कुठेतरी सोशल मीडियामध्ये सोशल मीडिया सिकनेस म्हणू शकतो. हो, क्या सोशल बात है. मीडिया सिकनेस हा खूप Very चांगला nice. शब्द आहे. अरे कल्पेश भाई, तो चाय नहीं आ रही मेरे को लगता है. तो सूरत का चाय मंगाया, तो चाय लाना ना. एक काम करते, हम जाके ही आते हैं. चलो. मला वाटतं आपण खालीच घेऊयात ना जाऊन. हो, चला, चला. चलो चलो.